रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण असं काहीतरी बनवणार आहे ते जेवताना सर्वांनाच आवडतं आणि आमच्या तर घरी ते नसल्याशिवाय जेवणच जात नाही, ती म्हणजे कोशिंबीर. चला तर बघू आपण कोशिंबीर कशी बनवायची. पहिले तर एक काकडी, कांदा आणि टोमॅटो घ्यायचा. मस्तपैकी छान छान छोटे छोटे लहान आकारात बारीक कापून घ्यायचे. कांदा, कोशिंबीर नसल्यावर जेवण झाले असं वाटतच नाही आणि उन्हाळ्यामध्ये कोशिंबीर खाणं म्हणजे शरीराला थंडावा देण्याचं काम करतं. त्यासाठी प्रत्येकाने करावं. माझ्या या पद्धतीने एकदा बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी होते आणि त्याची चव किती छान लागते ती. बघा तर कांदा असा बारीक बारीक चिरून घ्यायचा. त्यानंतर टोमॅटो हे घ्यायचं, तेही बारीक बारीक चिरून घ्यायचं. काही अशी अवघड नसते, फक्त 2च मिनिटात होते. बघा तर आणि ह्या उन्हाळ्यात करून जरूर खावा तुम्ही. टोमॅटो जरा थोडंसंच घेतलेलं आहे. नंतर बघा काकडीची साल काढून घ्यायची व्यवस्थित. काकडीची साल काढून व्यवस्थित घेतल्यानंतर पुढचा मागचा भाग कट करून राहिलेला तेवढाच बास. आपण थोडी 2 माणसाच्या मर्यादेतच बनवणार असल्यामुळे तेवढीशीच काकडी घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित किसून घ्यायची. चिरून घेण्यापेक्षा किसून घेतलेलीचा चव, त्याचा अंश त्यात उतरून त्याची चव छान लागते. त्यामुळे काकडी कोशिंबीर करताना नेहमी किसूनच घ्यायची. जर गाजर असेल तर तुम्ही गाजरही घेऊ शकता. काकडी, गाजर, कांदा आणि टोमॅटो, गाजरही घेऊ शकता किंवा कुणाला बीट आवडत असेल तर बीट घ्यायचं. बीट घेत नाही याचं कारण म्हणजे ते गुलाबी होऊन बसते सगळी कोशिंबीर, त्यामुळे बीट नाही मी घेतलं. आता ते सगळं एका बाउलमध्ये घ्यायचं. असं बाउलमध्ये घेऊन नंतर ती थोडीशी कोथिंबीर आहे ती बारीक चिरून त्यामध्ये मिक्स करायची. आता 2-3 चमचे दही घ्यायचं. छान असं घट्टसर दही असलेलं घ्यावं. आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं. पाहिजे असेल तर आणखी घ्यायचा. कुणाला जास्त दही आवडतं तर कुणाला कमी दही आवडतं त्या प्रमाणात. नंतर त्यामध्ये थोडीशी साखर घालून घ्यायची आपल्या चवीनुसार. जास्त गोड पाहिजे असेल तर थोडी जास्त घ्यायची, कमी पाहिजे असेल तर थोडी कमी घ्यायची मापात पाहिजे असेल तर. नंतर थोडंसं मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं. जर कुणाला यामध्ये चटणी मिरची पावडर घालायची असेल तर घालू शकता, त्याने खूप अप्रतिम चव येते. मी इथं घालणार आहे किंवा तुम्ही स्किपही करू शकता मिरची पावडर, त्याने छान अप्रतिम अशी चव येते. आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं. झाली तर बघा आपली कोशिंबीर तयार झालेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका. आणि एकदा ही कोशिंबीर करायलाही विसरू नका. धन्यवाद.